नमस्कार मित्रांनो, बुद्धिमत्तेच्या रेकॉर्डेड बॅचमध्ये मी तुम्हा सर्वांचं मनापासून स्वागत करतो. तर विधान आणि विधान संकेत आपण याच्या माध्यमातून पाहणार आहोत. तर मित्रांनो, हा टॉपिक जर पाहिला तर सर्व स्पर्धा परीक्षेच्या दृष्टिकोनातून महत्त्वाचा असणारा टॉपिक आहे. तर चला वेळ न लावता ह्याची सुरुवात करूया. यामध्ये पहा मित्रांनो, एक तुम्हाला सांकेतिक एक विधान दिलं जातं आणि त्याचे सांकेतिक खुणा दिल्या जातात. तर त्याच आधारावर म्हणजे त्याच प्रकारे लॉजिक लावून दुसऱ्याचे सांकेतिक तुम्हाला या ठिकाणी ओळखायचं असतं. तर कसं तर आपण या ठिकाणी पाहूयात. पहा, आपल्याला पहिला प्रश्न या ठिकाणी काय विचारलेला आहे. पहिला प्रश्न पहा आपल्याला या ठिकाणी विचारलेला आहे. मित्रांनो पहा, थोडंसं झूम करतो म्हणजे ठीक आहे. आता पहा या ठिकाणी मी झूम केलेलं आहे. तर पहा, पहिला प्रश्न आपल्याला काय म्हणजे एका सांकेतिक भाषेमध्ये ARK-PHS पहा ARK-PHS आणि XJS म्हणजे इट फ्रेश मँगो. त्याच्यानंतर HSTMNG-XJS म्हणजे मँगो इज ॲलो आणि TSDHST आणि GDQ म्हणजे ही इज स्मार्ट. तर एलोसाठी कोणता संकेत वापरलेला असेल किंवा वापरलेला आहे, अशा स्वरूपाचा प्रश्न आपल्याला विचारले. तर या ठिकाणी जर पाहिलं तर सर्वप्रथम काय करायचं, असं गणित तुमच्या समोर आल्याच्या नंतर सर्वप्रथम जे काय आपल्याला दिले ते सोडून घ्यायचं आहे. ते आपल्याला जसंच तसं लिहून घ्यायचं. पहा ARKच्या नंतर PHS त्याच्यानंतर XJS याला काय म्हणलेलं पहा इट फ्रेश मँगो. इट फ्रेश मँगो. ठीक आहे. त्याच्यानंतर पहा HST याला पहा याला काय म्हणलेलं पहा HSTMNG आणि XJS याला काय म्हणलेलं पहा याला म्हणलेलं आहे मँगो इज ॲलो. मँगो इज ॲलो आणि आपल्याला एलो या शब्दाचाच आपल्याला काय संकेत वापरला हे सांगायचं आहे. त्याच्यानंतर पहा इट TSDHST आणि GDQ. आता याच्यासाठी काय म्हणलेलं पहा ही इज स्मार्ट. ही इज स्मार्ट. आता मग आपल्याला काय म्हणले पहा या ठिकाणी आता कलर चेंज करूयात. या ठिकाणी परत काय म्हणलेलं आपल्याला तरी एलो या शब्दासाठी कोणता संकेत वापरला असेल हे आपल्याला या ठिकाणी पाहायचं आहे. मग मित्रांनो, सर्वप्रथम पहिल्या जे काही संकेत आहे त्याचं निरीक्षण करा. त्याच्यानंतर दुसरं काही संकेत आहे त्याचं निरीक्षण करा आणि पहिले जे काही वाक्य आपल्याला दिले त्याचं निरीक्षण करा. आता या ठिकाणी याचं जर निरीक्षण जर केलं तर पहा या ठिकाणी जर आपण याचं निरीक्षण जर केलं तर काय होणार पहा या ठिकाणी पहा मँगो दिलेलं आहे तुम्हाला मँगो. त्याच्यानंतर इथं सुद्धा आपल्याला मँगो दिलेलं आहे पहा इथं मँगो आहे इथं मँगो आहे. मग दुसऱ्या वाक्यामध्ये सेम असलेलं काय मित्रांनो या ठिकाणी जर पाहिलं तर XJ आणि S हे या ठिकाणी मँगोसाठी आलेलं आहे. कारण की दोन वाक्यामध्ये इथं मँगो आहे आणि या ठिकाणी संकेत दोहीसुद्धा सेम आहे. याचा अर्थ मँगोसाठी काय वापरलं मित्रांनो मँगोसाठी वापरलं XJS हे मँगोसाठी वापरले. त्याच्यानंतर पहा आता त्याच्यानंतर पाहिलं तर इथं सुद्धा इज आहे या ठिकाणी सुद्धा इज तुम्हाला दिसत असेल. मग या दोन वाक्यामध्ये सेम असलेलं कुठलं आहे तर पहा या दोन वाक्यामध्ये सेम तुम्हाला काय दिसतंय तर ते दिसतंय HST त्याच्यानंतर HST हे कशासाठी वापरले तर हे इजसाठी वापरलं. पहा हे इजसाठी वापरलं कारण की दोन्ही वाक्यामध्ये इज आहे आणि इथं दोन्ही वाक्यामध्ये सुद्धा HST म्हणजे या ठिकाणी जे काही दोन शेम दिसतात या ठिकाणी तशाच स्वरूपामध्ये जर शेम असतील एका खाली एक तर मित्रांनो ते या ठिकाणी याचं एकमेकाचे काय असतात मित्रांनो संकेत असतात. मग आता या ठिकाणी काय राहिलं MNG राहिलं. या ठिकाणी पहा फक्त MNG राहिलं आणि या वाक्यामध्ये फक्त बाकीचे दोन्ही गेले फक्त एलो राहिलं. म्हणजेच MNG हा संकेत कशासाठी वापरला असेल तर हा एलोसाठी वापरला असेल. म्हणजेच ऑप्शन क्रमांक 2 आहे आपल्या प्रश्नाचं उत्तर. आशा करतो हा प्रश्न तुम्हाला व्यवस्थितरित्या समजले असेल. हा टॉपिक थोडासा मित्रांनो लेंथी आहे आणि सगळ्यात महत्त्वाची गोष्ट म्हणजे समजण्यासाठी थोडासा किचकट वाटू शकतो. परंतु एकदा समजल्याच्या नंतर मित्रांनो तुम्ही 100% याचा आन्सर ॲक्युरेट काढू शकता. आता या वाक्यावरून तुम्हाला जवळपास 50% किंवा 20% तरी तुम्हाला समजलं असेल की नेमकं काय म्हणत आहे. परंतु जे विद्यार्थी जुने त्यांना 100% समजणार. परंतु जे विद्यार्थी नवीन आहेत तर त्या विद्यार्थ्यांनी 2 ते 3 वेळेस हा व्हिडिओ पाहणं गरजेचं असणार आहे. ठीक आहे. 2 नंबरचा प्रश्न पहा एका सांकेतिक भाषेमध्ये 573चा अर्थ ब्रिंग कोल्ड वॉटर असा होतो. 342चा अर्थ वॉटर इज गुड असा होतो. तर ब्राईट गुड बॉय यासाठी 126 हा संकेत वापरतात. तर बॉय इज ब्राईट या संकेतासाठी कोणता संकेत वापरला जाईल यासाठी कोणता संकेत वापरला जाईल. मग लिहून घ्या दिल्याप्रमाणे आपल्याला आता लिहून घ्यायचं. परत आपण जे काही दिलेलं आहे ते लिहून घ्यायचं सर्वप्रथम. ठीक आहे. मग आपल्याला काय दिले 573 पहा 573 लिहून घेतले आपण 573. मग 573 काय म्हणतात पहा ब्रिंग BRING
ब्रिंग कोल्ड वॉटर, ब्रिंग कोल्ड वॉटर. त्याच्यानंतर पहा 342 अर्थ काय सांगितलं, वॉटर इज गुड. वॉटर आता तुम्हाला लक्षात आलं असेल, इथं वॉटर मग दोघांमध्ये सेम कोण आहे ते पाहिजे तुम्हाला. ठीक आहे, वॉटर आता डब्ल्यूच लिहितो मी, वॉटर म्हणजे पहा डब्ल्यूच लिहितो फक्त. वॉटर इज गुड. हे वॉटर आहे लक्षात ठेवा, डब्ल्यू वॉटर इज गुड, वॉटर इज गुड. त्याच्यानंतर पहा 126 म्हणजे काय, 126 साठी काय वापरलं, बॉय इज ब्राईट, BRIGHT. तर ब्राईट इज गुडसाठी पहा, या ठिकाणी ब्राईट इज गुड आहे पहा, ब्राईट इज गुडसाठी या ठिकाणी काय दिले आपल्याला पहा, असं संकेत वापरतात तो ब्राईट गुड बॉय. ब्राईट गुड बॉयसाठी पहा 126 म्हणजे 126 कशासाठी वापरला, ब्राईट गुड बॉयसाठी वापरला. ब्राईट BRIGHT ब्राईट गुड बॉय. मग आपल्याला काय सांगितलं या ठिकाणी, आपल्याला काय काढायचं, बॉय इज ब्राईट. बॉय या ठिकाणी आपण लिहून घेऊयात, बॉय इज ब्राईट, BOY बॉय इज ब्राईट, BRIGHT. आता या ठिकाणी थोडंसं लक्ष द्या, आपल्याला हे काढायचं. ठीक आहे, मग आपल्याला या ठिकाणी काय करायचं, तर पहा आपल्याला या ठिकाणी काय करायचं, तर पहा 573 तुम्हाला दिले. त्याच्यानंतर ब्राईट कोल्ड वॉटर या ठिकाणी 342ला वॉटर इज गुड दिले. मग या ठिकाणी तुम्हाला वॉटर दिसत असेल, या ठिकाणी सुद्धा तुम्हाला वॉटर दिसत असेल. मग दोघांमध्ये 573 आणि 342 याच्यामध्ये सेम अंक कुठला आहे, तर तो आहे मित्रांनो 3. तो आहे 3, म्हणून या ठिकाणी वॉटरसाठी काय आला, 3 आला. वॉटरसाठी काय आला, 3 आला. लिहून घेऊयात 3. त्याच्यानंतर पहा, त्याच्यानंतर या ठिकाणी जर पाहिलं तर इथं पहा, इथं ब्रिंग आहे, इथं कोल्ड आहे, इथं ब्राईट आहे, इथं गुड आहे. म्हणजे या ठिकाणी पहा आता इथं गुड कुठं दिसत नाही, म्हणजे 2 सेम कुठेही दिसत नाहीत. मग आता करायचं काय, या ठिकाणी पहा इथं फक्त इज दिसत आहे, इथं काय इज दिसत आहे. मग या ठिकाणी जर पाहिलं तर या ठिकाणी पहा इथं 2 आहे, इथं सुद्धा 2 आहे. म्हणजे या ठिकाणी काय येईल पहा, इथं गुड आहे, इथं सुद्धा गुड आहे आणि इथं सुद्धा गुड दिसत आहे. मग या ठिकाणी पहा इथं 2 सेम दिसत आहे तुम्हाला, इथं सुद्धा 2 सेम दिसत आहे. म्हणजे गुडसाठी या 2 गुडसाठी काय आला, 2 आला. मग इथं फक्त काय राहिला, इज राहिला आणि इथं काय राहिला मित्रांनो, फक्त 4 राहिला. मग आपण या ठिकाणी जे काय आपल्याला इज दिलेली आहे, इजसाठी काय आला, 4 आला. म्हणून या ठिकाणी 4 लिहूयात. म्हणजे मध्यभागी 4 असेल असं या ठिकाणी कोणतं आहे, तर मध्यभागी 4 असेल फक्त या ठिकाणी एकच आहे, ते म्हणजे 3. म्हणजे ऑप्शन क्रमांक 3 आहे आपल्या प्रश्नाचं उत्तर. ठीक आहे, असं सुद्धा काढू शकता. किंवा मित्रांनो या ठिकाणी संपूर्ण जर तुम्हाला आता या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 3 हे कन्फर्म आहे. परंतु आता काही विद्यार्थ्यांना वाटेल की मग 6 आणि 1 कसा आला, तर ते सुद्धा सांगतो. परंतु परीक्षा सोडत असताना, परीक्षेमध्ये गणित सोडत असताना अशा स्वरूपामध्ये तुम्हाला जी एलिमिनेशन पेड असते त्याचा वापर करायचा आहे. आता या ठिकाणी 641 हे आपलं आन्सर असणार आहे. कारण की या ठिकाणी पहा कुठल्याही मध्य संख्येमध्ये 4 दिसत नाही, पहा कुठेच 4 दिसत नाही, मात्र या ठिकाणी मध्ये 4 दिसत आहे. म्हणून या ठिकाणी 4 असलेलं ऑप्शन क्रमांक 3 या प्रश्नाचं उत्तर आहे. तरीसुद्धा आपण पाहूयात आता ब्राईटसाठी काय येईल. मग या ठिकाणी जर पाहिलं तर मित्रांनो पहा आता वाचलं काय, ब्राईट इथं सुद्धा नाही, ब्राईट इथं सुद्धा नाही, ब्राईट फक्त एकाच ठिकाणी इथे आणि बॉय सुद्धा इथंच एका ठिकाणी. म्हणून या ठिकाणी बॉयसाठी काय आला, 6 आला, बॉयसाठी आला 6 आणि या ठिकाणी ब्राईटसाठी काय आला, ब्राईटसाठी 1 आला. म्हणजे 641 असणार आपल्या प्रश्नाचं उत्तर. कारण की हा संकेत दुसरीकडे कुठेही नाही, म्हणून या ठिकाणी हे जे वापरलं तेच या ठिकाणी आपण वापरलेलं आहे. हे लक्षात ठेवायचे. अशा स्वरूपामध्ये हे संकेतिक प्रश्न तुम्हाला सोडवायचे असतात. पुढचा प्रश्न आपण लगेच पाहूयात. आता 3 नंबरचा प्रश्न पहा, एका सांकेतिक भाषेमध्ये 897 म्हणजे काश्मीर शिमला, 9745 म्हणजे शिमला केरळ उटी, 568 म्हणजे उटी दार्जिलिंग काश्मीर. तर उटी शिमला काश्मीरसाठी कोणता संकेत वापरलेला असेल. महत्त्वाचा प्रश्न आहे, IMP प्रश्न आहे, लक्ष द्या. आता हा प्रश्न खूप वेळेस पोलीस भरतीला विचारलेला प्रश्न आहे, त्यामुळे या प्रश्नाकडे विशेष करून लक्ष द्यायचे. जास्ती अवघड नाही, परंतु हा प्रश्न विशेष करून महत्त्वाचा आहे. पहा एका सांकेतिक भाषेमध्ये 897 पहा लिहून घ्या, 897 पहा थोडंसं 9 व्यवस्थित लिहितो. पहा 897 म्हणजे काय, पहा 897 म्हणजे काश्मीर, पहा काश्मीर, काश्मीर शिमला, काश्मीर शिमला. त्याच्यानंतर पहा 97
9745 9745 काय वापरले? शिमला केरळ उटी, शिमला केरळ, शिमला केरळ उटी, शिमला केरळ उटी. त्याच्यानंतर 568 साठी काय वापरलं? 568 568 साठी काय वापरलं? 568 म्हणजे उटी, उटी. त्याच्यानंतर काय? दार्जिलिंग, दार्जिलिंग आणि काश्मीर. काश्मीर. आता मग यावरून आपल्याला काय ओळखायचं? उटी, काश्मीर आणि उटी, शिमला आणि काश्मीरसाठी कोणता संकेत वापरला जाईल? उटी, शिमला आणि काश्मीर. मग आता तुम्ही जर वरच्या विधानाचं जर व्यवस्थित निरीक्षण केलं तर पहा, वरच्या विधानात आपण व्यवस्थित निरीक्षण करूयात. या विधानाचं निरीक्षण जर केलं तर 897 तुम्हाला दिसत आहे, इथं सुद्धा 97 दिसत आहे. इथं काश्मीर आहे, इथं शिमला आहे, इथं सुद्धा शिमला आहे. मात्र शिमला इथं सुद्धा आहे आणि शिमला इथं सुद्धा आहे. म्हणून या दोन याच्यामध्ये 97 तुम्हाला सेम दिसत आहे, इथं सुद्धा 97 सुद्धा तुम्हाला दिसत आहे. म्हणजे शिमलासाठी काय वापरलं? 97 वापरला. म्हणजे या ठिकाणी उटी, शिमला आणि काश्मीर म्हणजे मध्यभागी शिमला आहे, म्हणून शिमलासाठी काय 97 आला. म्हणजे मध्यभागी 97 असला पाहिजे. असं एखादा आहे का पर्याय? या ठिकाणी मध्यभागी 97 असणारा पर्याय एखादा दिसत आहे का? तर मध्यभागी 97 कितीमध्ये पहा? पहिल्यामध्ये नाही, मग पहिलं चूक, दुसऱ्यामध्ये नाही, दुसरं सुद्धा चूक, तिसऱ्यामध्ये आहे 97 मध्यभागी आणि चौथ्यामध्ये सुद्धा आहे. म्हणजे या दोन्हीपैकीच एक आन्सर असणार आहे. म्हणजे शिमलासाठी काय आलं? आपलं 97 आलं. त्याच्यानंतर पहा, इथं केरळ उटी दिसत आहे, इथं सुद्धा उटी. म्हणजे या ठिकाणी सुद्धा उटी आहे, या ठिकाणी सुद्धा उटी आहे. म्हणजे यामध्ये पहा शेम काय? तर या ठिकाणी 5 शेम तुम्हाला दिसते, 5 काय शेम दिसते. म्हणजेच उटीसाठी आपल्याला काय? 5 वापरलेले आहे. याचाच अर्थ या ठिकाणी सुरुवातीला पहा उटी दिलेले, उटी दिले आणि इथं शिमला दिले. म्हणजेच 97च्या अगोदर 5 असणार, 97च्या अगोदर 5 असणार. असं फक्त काय एकच पर्याय, ते म्हणजे ऑप्शन क्रमांक 4. म्हणून या ठिकाणी पहा ऑप्शन क्रमांक 3 सुद्धा कॅन्सल होईल. कारण की 3ची सुरुवात 8 झाली, इथं सुरुवात आपल्याला 5 करायला लागेल. कारण की उटी सुरुवातीला आहे आणि उटीसाठी संकेत वापरलेले या ठिकाणी 5. म्हणून 597. आता या ठिकाणी फक्त काय राहिला मित्रांनो? आता आपल्याला काय या ठिकाणी शोधायचं आहे? तर तो म्हणजे काश्मीर. आता काय शोधायचं आपल्याला? काश्मीर. मग काश्मीरसाठी काय येईल? तर पहा मित्रांनो, काश्मीरसाठी काय येईल? तर या ठिकाणी जर पाहिलं तर इथं सुद्धा काश्मीर आहे आणि पहिल्या वाक्यामध्ये काश्मीर आणि शेवटच्या वाक्यामध्ये काश्मीर. मग पहिल्या वाक्यामध्ये आणि शेवटच्या वाक्यामध्ये सेम काय? तर पहिल्या वाक्यामध्ये जर 8 हा संकेत सेम आहे, चौथ्या वाक्यामध्ये सुद्धा 8 हा सेम आहे. म्हणजे ज्या ठिकाणी पहिल्यामध्ये शिमला, चौथ्यामध्ये तिसऱ्या वाक्यामध्ये सुद्धा शिमला आणि पहिल्या वाक्यामध्ये 8, तिसऱ्या वाक्यामध्ये सुद्धा 8. याचा अर्थ 100% शिमलासाठी 8 वापरलेले आहे. म्हणून या ठिकाणी आपल्याला 8 लिहावं लागेल. म्हणजे 597 8 ऑप्शन क्रमांक 4 आहे आपल्या प्रश्नाचं उत्तर. अशा स्वरूपामध्ये हा प्रश्न तुम्हाला सॉल्व करायचा आहे. ठीक आहे. त्याच्यानंतर पहा, एका सांकेतिक भाषेमध्ये डॅम ग्रेट म्हणजे नाईस ड्रेस, नाईस ड्रेस. त्याच्यानंतर CDD टॅप म्हणजे गुड मॉर्निंग. त्याच्यानंतर डॅम VIC म्हणजे नाईस मार्केट. त्याच्यानंतर मॅट टॅप म्हणजे एव्हरी मॉर्निंग. तर एव्हरी ड्रेससाठी कोणता संकेत वापरलेला असेल? पहा, यासाठी सुद्धा तुम्हाला आता काय करायचे? त्या स्वरूपामध्ये जसं आपल्याला सांगितलं तसं लिहून घ्यायचं आहे. ठीक आहे. काय करा? आपल्याला जसं सांगितलं तसं लिहून घ्या. तर काय म्हणलेलं पहा इथं? डॅम. पहा एक मिनिट, कलर चेंज करूया आपण. डॅम त्याच्यानंतर ग्रेट, डॅम ग्रेट. डॅम ग्रेट म्हणजे काय म्हणलेले? नाईस ड्रेस, DRESS, नाईस ड्रेस. त्याच्यानंतर पहा CDD त्याच्यानंतर टॅप. यासाठी काय म्हणलेले पहा? गुड मॉर्निंग, गुड मॉर्निंग. त्याच्यानंतर डॅम DAM, डॅम VIC काय म्हणलेले? डॅम VIC साठी काय म्हणलेले पहा? नाईस मार्केट, नाईस मार्केट. त्याच्यानंतर मॅट आणि टॅप. मॅट आणि टॅपसाठी काय म्हणले? एव्हरी, EVERY, एव्हरी मॉर्निंग.
तर यासाठी आपल्याला काय एव्हरी ड्रेस या ठिकाणी आपल्याला काय संकेत वापरला हे आपल्याला या ठिकाणी पाहायचे. तर पहा या ठिकाणी आता काय करावं लागेल आपल्याला. पहा डॅम पहिल्या याच्यामध्ये जर पाहिलं तर डॅम ग्रेट नाईस ड्रेस, त्याच्यानंतर CDD टॅप गुड मॉर्निंग, त्याच्यानंतर पहा डॅम VIC नाईस मार्केट. म्हणजे याचा अर्थ इथं डॅम आहे, इथं सुद्धा डॅम आहे, म्हणजेच या डॅमसाठी आपल्याला काय आलेलं आहे तर डॅमसाठी आला नाईस, डॅमसाठी आलेला आपल्याला नाईस, म्हणजे या ठिकाणी नाईस कटला. त्याच्यानंतर जर पाहिलं तर मित्रांनो या ठिकाणी पहा टॅप आहे, पहा या ठिकाणी टॅप आहे, म्हणजे याचा अर्थ इथं सुद्धा टॅप आहे, इथं सुद्धा टॅप आहे. कलर चेंज करूयात पहा यासाठी आपण, म्हणजे तुम्हाला समजण्यास मदत होईल. इथं सुद्धा तुम्हाला टॅप दिसत आहे, या ठिकाणी सुद्धा तुम्हाला टॅप दिसत आहे. याचाच अर्थ इथं सुद्धा मॉर्निंग आहे, इथं सुद्धा मॉर्निंग आहे, म्हणजे 100% या मॉर्निंगसाठी काय येणार टॅप येणार. TAP कशासाठी आलं या ठिकाणी आलं हे मॉर्निंगसाठी, हे कशासाठी आलं मॉर्निंगसाठी. मग आपल्याला काय म्हणजे या ठिकाणी आपल्याला काय काढायचं त्याच संकेतासाठी एव्हरी ड्रेससाठी आपल्याला या ठिकाणी काढायचं आहे. म्हणजे या ठिकाणी पहा काय राहिला ड्रेस राहिला आणि या ठिकाणी फक्त ग्रेट राहिला. याचाच अर्थ ड्रेससाठी काय आला ग्रेट आला, ड्रेससाठी काय आला ग्रेट आला. म्हणजे शेवटी ग्रेट असणारं कुठलं आहे तर शेवटी ग्रेट असणारं एकच आहे, ते म्हणजे ऑप्शन क्रमांक 1 असणार आपल्या प्रश्नाचं उत्तर. आता ग्रेटसाठी काय आला, ग्रेटसाठी आला मित्रांनो या ठिकाणी ग्रेटसाठी आलेला आहे ड्रेस. ठीक आहे, ड्रेस आला. मग आपल्याला आता एव्हरीसाठी पाहावं लागेल. तर एव्हरीसाठी काय पहा या ठिकाणी फक्त एकच दिसत एव्हरी, EVRY, एव्हरीसाठी फक्त MAT हेच बाकी आहे, म्हणून एव्हरीसाठी MAT आला. म्हणजेच एव्हरीसाठी MAT ग्रेट, त्याच्यानंतर ड्रेससाठी ग्रेट आला, म्हणजे MAT ग्रेट कुठे ऑप्शन क्रमांक 1 आहे, म्हणजेच ऑप्शन क्रमांक 1 आहे आपल्या प्रश्नाचं उत्तर. तर आशा करतो हा सुद्धा प्रश्न तुम्हाला व्यवस्थितरित्या समजलेला असेल. ठीक आहे, तुम्हाला जे विचारलं तेच फक्त पाहायचं आहे, बाकीच्याला जास्ती तुम्हाला हा प्रश्न मित्रांनो तसं जर पाहिलं तर थोडासा किचकट जरी असला तरी सुद्धा एकदा समजला की तुम्हाला डायरेक्ट मित्रांनो तुम्ही आन्सरवर जाऊ शकता. 5 नंबरचं पहा, जर 789 म्हणजे ट्रूथ ऑलवेज ट्रूम्प, 576 म्हणजे स्पीक द ट्रूथ, त्याच्यानंतर 523 म्हणजे स्पीक नो लाई, त्याच्यानंतर 5814 म्हणजे स्पीक ऑलवेज इन टाईम, तर स्पीक ट्रूथ इन टाईमसाठी काय वापरला जाईल. आता या ठिकाणी जर पाहिलं तर डायरेक्ट सुद्धा आपण या ठिकाणी पाहू शकतो, परंतु आता या ठिकाणी जर पहा मी तुम्हाला आता समजलं असेल त्यामुळे डायरेक्ट तुम्हाला या ठिकाणी सांगतो. आता पहा मित्रांनो आपल्याला स्पीक, आता आपल्याला काय करायचं स्पीक, मी सर्वप्रथम आपल्याला काय विचारलं तेच लिहून घेतो, बाकीचं लिहित ना. आता बाकीचं हे ऑलरेडी याच्यावर लिहिले ते आपण पाहूयात. तर पहा स्पीक SPAK स्पीक ट्रूथ इन टाईम. आता या ठिकाणी जर पाहिलं तर पहा मी कलर चेंज करतो आणि तुम्हाला सांगतो. आता या ठिकाणी पहा आपल्याला स्पीक पाहिजे सर्वप्रथम. तर पहा पहिल्या याच्यामध्ये काय दिले आपल्याला 589 म्हणजे ट्रूथ ऑलवेज ट्रूम्प दिलेलं आहे. त्याच्यानंतर स्पीक द ट्रूथ कशासाठी वापरला 567साठी स्पीक द ट्रूथ वापरला. त्याच्यानंतर स्पीक नो लाई, त्याच्यानंतर पहा स्पीक नो लाईसाठी 523 वापरले, म्हणजे याच्या पहा 567 523 म्हणजे या ठिकाणी स्पीक सेम आहे, इथं सुद्धा स्पीक सेम आहे, याच्या ठिकाणी 5 सेम आहे, इथं सुद्धा 5 सेम आहे, म्हणजे स्पीकसाठी 5 येणार हे 100% सत्य आहे, 100% सत्य आहे. म्हणजे 5ने सुरुवात असणारं या ठिकाणी पर्याय कुठला आहे, दुसरा नाही आहे, तिसरासुद्धा नाही, फक्त आपल्याला आता 2च पर्याय राहिले, एक म्हणजे पहिला आणि चौथा. ठीक आहे, मग त्याच्यानंतर आता ट्रूथसाठी आपल्याला काय वापरलं हे पाहायचं आहे. या ट्रूथसाठी काय वापरलं ते पाहायचं. तर पहा पहिल्या वाक्यामध्ये स्टार्टिंगलाच ट्रूथ आहे, त्याच्यानंतर ट्रूथ कुठे दिलेलं आहे पहा, दुसऱ्या वाक्यामध्ये सुद्धा ट्रूथ शेवटी दिलेले आहे. म्हणजे या वाक्यामध्ये पहा 7889 म्हणजे ट्रूथ, त्याच्यानंतर 6567 म्हणजे ट्रूथ दिलेले आहे. तर या ठिकाणी जर पाहिलं तर मित्रांनो पहा या ठिकाणी शेम कुठला आहे, तर या ठिकाणी शेम 567 या ठिकाणी कुठेही शेम दिसत नाही. मग अशा वेळेस करायचं का, आता या ठिकाणी पहा 523 म्हणजे स्पीक लाई, त्याच्यानंतर पहा या ठिकाणी स्पीक ऑलवेज टाईम, आपल्याला पाय टाईमसाठी या ठिकाणी पहा टाईम पाहता टाईम या ठिकाणी दिलेले, टाईमसाठी पहा 6814 दिले. या ठिकाणी टाईम कुठेही दिलेलं नाही. पहा टाईम दुसऱ्या वाक्यामध्ये कुठे दिसते का तुम्हाला, नाही दिसत. म्हणजे टाईमसाठी तुम्हाला 4 100% आलेला असेल, म्हणजे शेवटी 4 असणारा पर्याय पाहायचा आहे तुम्हाला. तर शेवटी 4 असणारा पर्याय ऑप्शन क्रमांक 1च आहे यामध्ये, तो म्हणजे 4, म्हणजे पहिला सुद्धा कटला, मग ऑप्शन क्रमांक 4 असणार आपल्या प्रश्नाचं उत्तर. अशा स्वरूपामध्ये हा प्रश्न तुम्हाला सॉल्व्ह करायचा आहे. ठीक आहे, पुढचं पहा आता. एका सांकेतिक भाषेमध्ये 569 म्हणजे स्मॉल इज बॅड, त्याच्यानंतर 857 म्हणजे बॅड अँड अगली, 918 म्हणजे बॉय इज ॲगली, तर स्मॉलसाठी कोणता संकेत वापरला जाईल. आता यासाठी फक्त आपल्याला स्मॉलसाठी पाहिजे आहे. म्हणजे ज्या ठिकाणी पहिल्या वाक्यामध्ये स्मॉल इज बॅड दिलेले, त्याच्यानंतर दुसऱ्या वाक्यामध्ये बॅड, याच्यामध्ये पहा इथंसुद्धा बॅड आहे, इथंसुद्धा बॅड आहे. मग पहिल्या वाक्यामध्ये
5 सेम आहे, इथं सुद्धा 5 सेम आहे, म्हणजे बॅडसाठी 5 आला, म्हणजेच 5 या ठिकाणी कॅन्सल होईल. 5 या ठिकाणी काय कॅन्सल होईल, मग 5 कट करून टाका. त्याच्यानंतर पहा इथं अँड आहे, इथं अगली आहे. तर या वाक्यामध्ये पहा स्मॉल आणि इज दिलेले आहे, म्हणजे या ठिकाणी पहा इथं सुद्धा इज आहे, या वाक्यामध्ये सुद्धा इज आहे. मग या इजसाठी 569 आहे. मग या वाक्यामध्ये किती आहे मित्रांनो, या ठिकाणी जर पाहिलं तर 918 आहे, म्हणजे याचा अर्थ इथं 9 आहे, इथं 9 आहे, म्हणजे याचा अर्थ या इजसाठी काय आला मित्रांनो, इजसाठी आला 9 आला. इजसाठी काय आला 9 आला, म्हणजे इजसाठी काय आला, इजसाठी आला 9, म्हणजे या ठिकाणी 9 कॅन्सल होईल. मग आता या ठिकाणी जर पहा, या ठिकाणी जर पाहिलं तर पहा अगली, इथं सुद्धा अगली, इथं स्मॉलसाठी फक्त पहा इथं इज गेला, बॅडसुद्धा गेला. या ठिकाणी पहा 5 गेला, 9 गेला, राहिला फक्त पहिल्या याच्यामध्ये काय राहिला, 6 राहिला, म्हणजेच या ठिकाणी स्मॉलसाठी फक्त 6 येईल. ऑप्शन क्रमांक 1 आहे आपल्या प्रश्नाचं उत्तर. आता बरेच विद्यार्थ्यांना या ठिकाणी कन्फ्यूजसुद्धा झाला असेल, तर पहा परत एकदा तुम्हाला सांगतो मित्रांनो, हे आता या ठिकाणी मांडून सांगतो. आता ज्या विद्यार्थ्याची प्रॅक्टिस असेल त्यांना समजलेलं असेल, परंतु असे विद्यार्थी आहेत की ज्यांना समजणार नाही, तर त्या विद्यार्थ्यासाठी मी परत एकदा सांगतो. पहा 569, पहा 569 म्हणजे काय दिले मित्रांनो, स्मॉल इज बॅड. त्याच्यानंतर पहा 857 म्हणजे काय, बॅड अँड अगली. ठीक आहे. त्याच्यानंतर मग 918साठी काय म्हणले, बॉय इज अगली. मग आपल्याला फक्त स्मॉल काढायचे. मग स्मॉल काढायचं, सर्वप्रथम स्मॉल कोणत्या वाक्यामध्ये, तर स्मॉल फक्त आणि फक्त पहिल्याच वाक्यामध्ये तुम्हाला दिसत आहे. म्हणून काय करायचं, पहिल्या वाक्यामधले इज आणि पहा बॅड, इज आणि बॅड या ठिकाणी बॅड कुठं दिसते, इथं सुद्धा बॅड आपल्याला दिसते, म्हणजेच या ठिकाणी पहा बॅड आहे, इथं सुद्धा बॅड आहे. म्हणजेच काय करूयात आपण, या ठिकाणी पहा पहिल्या याच्यामध्ये 569, दुसऱ्या याच्यामध्ये 857, म्हणजे या ठिकाणी पहा इथं बॅड सेम, इथं 5 सेम, इथं 5 सेम, म्हणजे बॅडसाठी 5 येणार, ही 100% सत्य आहे. म्हणून या ठिकाणी इथं 5 कट करून टाका. आता राहिले पहा मित्रांनो, या ठिकाणी इज, या ठिकाणी सुद्धा तुम्हाला इज दिसत आहे, इथं सुद्धा तुम्हाला इज दिसत आहे. मग या ठिकाणी इज आहे, या ठिकाणी सुद्धा इज आहे, म्हणजेच या वाक्यामध्ये आता इथं इजसाठी कोणता संकेत वापरला असेल, म्हणजे इथं जर सेम असेल तर इथं सुद्धा सेम पहा. म्हणजे या ठिकाणी पहा 9 तुम्हाला दिसत आहे, इथं सुद्धा 9 दिसत आहे, म्हणजे या ठिकाणी इजसाठी काय आला, 9 आला. म्हणजे या ठिकाणी फक्त काय राहिला आता, 5 गेला कशासाठी, 5 गेला आपला कशासाठी, बॅडसाठी, 9 गेला आपला इजसाठी, मग इथं फक्त 6 राहिला आणि इथं फक्त स्मॉल राहिला, म्हणजे स्मॉलसाठी काय येणार मित्रांनो, 6च येणार. म्हणजे ऑप्शन क्रमांक 1 आहे आपल्या प्रश्नाचं उत्तर. बाकी तुम्हाला पाहायची आवश्यकता नाही. ठीक. तर अशा स्वरूपामध्ये मित्रांनो आपण या ठिकाणी संकेत आणि त्याचे वापर कसा करायचा आणि कोणत्या संकेतासाठी कोणता शब्द कशा स्वरूपामध्ये लिहिला जाईल हे कसं निवडायचं हे आपण या ठिकाणी पाहिलेलं आहे. एकूण 6 प्रश्न आपण या ठिकाणी पाहिलेले आहेत. बाकीचे उर्वरित जे काही प्रश्न असणार आहेत ते आपण पुढच्या भागामध्ये पाहणार आहोत, जेणेकरून तुम्हाला सुद्धा या ठिकाणी बोर होणार नाही. आणि सगळ्यात महत्त्वाची गोष्ट, आपलं टार्गेट असतं जास्तीत जास्त व्हिडिओ 25 मिनिटापर्यंत जायचा. याचं कारण असं की बऱ्याच विद्यार्थ्यांना 1 ते 1.5 घंटा या ठिकाणी कंटिन्यू व्हिडिओ पाहणं या ठिकाणी जमत नाही. याचं कारण असं की कंटिन्यू एकच गोष्ट जर तुम्ही अर्धा तास जर पाहिली तर खूप कंटाळवाणं वाटतं, आणि कंटाळवाणं जर वाटलं तर ते तुम्हाला समजणार नाही. याच कारणास्तव आपण फक्त 20 ते 25 मिनिटाची व्हिडिओ घेत असतो, जेणेकरून मित्रांनो तुम्हाला ते समजण्यासाठी मदतसुद्धा होईल आणि सगळ्यात महत्त्वाची गोष्ट तुम्ही बोरसुद्धा होणार नाही. त्यामुळे आता 7 पासून जे काही पुढचे प्रश्न आपले असतील ते पुढच्या भागामध्ये पाहणार आहोत. या ठिकाणी थांबूयात मित्रांनो. व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिल्याबद्दल थँक्यू, धन्यवाद. टेक केअर, बाय बाय.